हॅलो ऑल अँड अ व्हेरी वॉर्म वेलकम टू दिस सेशन. आज आपण इंग्लिशच्या या सेशन मध्ये हिज फर्स्ट फ्लाइट जी कहाणी वाचत होतो यंग सीगलची, म्हणजे एक छोटासा सीगल समुद्री पक्षी. तो कसं पहिली उडान जे आहे भरणं चाहतो, पण त्याला खूप भीती वाटते. त्याला असं वाटतं की तो जर उडेल तर तो पडून जाईल आणि त्याला काही होऊन जाईल त्या जीवाला. त्याच्याहून लहान त्याचे भाऊ बहीण असतात, ज्यांचे की पंखही त्याच्यापेक्षा लहान असतात, ते सुद्धा उडून जातात, पण तो उडू नाही पावत. तो त्याचे साहस नाही जुटवू पावत. याचबरोबर पण हे वाचलं की त्याचे आई वडील कसे त्याला रागवतात, त्याच्याकरता त्याला स्कोल्ड करतात आणि ते त्यांना म्हणतात की जर तू नाही उडशील तर आम्ही तुला खायला सुद्धा नाही देऊ. पण तरी सुद्धा तो उडायचं जे आहे हिम्मत नाही करू पावत. याच्या पुढे काय होतं हे आपण आजच्या पुढच्या कहाणीत वाचूया. आता आपण ही कहाणी वाचून सुरू करू. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. आता काय झालं, सूर्य जो होता तो काय करू लागला, असेंडिंग म्हणजे की आणि वरती चालला गेला. असेंडिंग म्हणजे वरती जाणं, डिसेंडिंग म्हणजे खालती येणं. तर सूर्य जो होता तो आकाशात आणि वरती चालला गेला होता, वरती होता. आणि ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस द साऊथ, तिथे जिथे तो उभा होता साऊथच्या बाजूला, साऊथ साईडला दक्षिणेकडे, तिकडे सूर्य भरपूर येत होतं. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटेन सिन्स द प्रिव्हियस नाईट फॉल. आणि त्यांनी मागच्या रात्रीपासून काहीच नव्हतं खाल्लं, म्हणून त्याला तो जो हीट होती, त्याचं तपिश होती, त्याची गरमाहट, ते आणि जास्त फील होत होतं त्याला. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, ही क्लोज्ड वन आय देन द अदर. आता काय झालं की तो हळूहळू करून तो आपल्या ब्रिंक ऑफ द लेज म्हणजे तिथे परत आला, जो कोपरा होता तिथपर्यंत आला आणि एका पायावरती उभा राहिला. स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन, एक पाय त्यांनी आपला लपवून घेतला, एका पायावरती उभा होता. अंडर हिज विंग, एक पाय त्यांनी लपवला आपल्या विंगच्या खालती, आपला जो पंख होता त्याच्या खालती. ही क्लोज वन आय, एक डोळा त्यांनी आपला बंद करून घेतला. देन दी अदर, मग दोन्ही डोळे बंद केले. अँड प्रिटेंडेड टू बी फॉलिंग अस्लीप. तुम्ही जर कधी कोणत्या पक्षीला झोपताना पाहिलंय तर ते पक्षी कोणते कोणते असे असतात जे की एक पाय वरती, म्हणजे हे त्याचं पोस्चर सांगितलं की एक पाय वरती, एक पाय म्हणजे की पंखाच्या तिथे करून आणि एक पाय खालती ठेवला, डोळा बंद केला दोन्ही. तो प्रिटेंड करत होता, दर्शवत होता की तो झोपून गेलाय. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम, तरी सुद्धा त्या लोकांचा म्हणजे त्याच्या पेरेंट्सचा त्याच्याकडे काही लक्ष नाही गेला. ही सॉ इन हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. आता जर तुम्ही कधी कोणत्या चिमणीला झोपताना पाहिलं असेल तर चिमण्या कशा झोपतात, जे पक्षी असतात ना ते आपलं जे तोंड असतं त्याला कसं आतमध्ये एकदम करून घेतात, असे असे गुडीमुडी करून झोपतात. तर तेच सांगतात की त्याचे जे दोघे भाऊ बहीण होते ते लोक तिथे झोपत होते. आपले हेड्स जे आहे, आपले डोकं जे आहे ते आपल्या अंगाच्या आत, नेक्स्टच्या आत असं करून, म्हणजे असं असं हे आहे ते अशा प्रकारे झोपतात, असं त्यांचं होऊन जातं. तर तसं करून ते झोपले होते. हिज फादर वॉज प्रीनिंग द फेदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. तर त्याचे जे वडील होता तो काय करतो, प्रीनिंग द फेदर्स. प्रीनिंग म्हणजे काय, मेकिंग एन एफर्ट टू क्लीन फेदर्स विथ द बी. आता पक्षींना जर तुम्ही पाहिलं असेल तर ते लोक आपले जे चोच असते, चोचनी जे आहे काय करतात, आपले जे अंग असतात, पंख वगैरे असतात त्याला साफ करतात. तर प्रीनिंग म्हणजे तोच प्रोसिजर असतो. तर त्याचा वडील जो आहे प्रीनिंग करत होता आपले फेदर्सची, म्हणजे साफ करत होता ऑन हिज व्हाईट बॅक. जो त्याचा पांढरा जो शुभ्र जो बॅक होता त्याचा, त्याच्यातले आपले फेदर्स तो आपले स्वच्छ करत होता. ओनली हिज मदर वॉज लुकिंग एट हिम, नुसती त्याची आई होती जी त्याच्याकडे पाहत होती, जिचं लक्ष होतं आपल्या मुलाकडे. शी वॉज स्टँडिंग ऑन लिटिल हाय हम्प ऑन द प्लॅटू. तर ती तिथे एका हाय हम्प वरती, हम्प म्हणजे काय, राऊंड रेस्ड मास ऑन लँड. लँड आहे म्हणजे जमीन आहे, जमिनीवरती आणि जो असा उठलेला जो असतो, पठार असतो, तर त्याला हम्प म्हणतात. तर तिथे हम्प वरती, उंच जागेवरती ती होती. ऑन द प्लॅटू हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड म्हणजे जेव्हा ते लोक श्वास घेतात पक्षी, तर तेव्हा तुम्ही पाहिलं असेल तर खूप लक्ष देऊन बघाल तर हे सगळं जे जे दिलंय हे सगळं फार लक्ष देऊन लिहिलं गेलंय की कसं ते बसतात, कसे ते झोपतात, कशा प्रकारे ते आपले फेदर साफ करतात. आता व्हाईट ब्रेस्ट की आतला जो व्हाईट ब्रेस्ट आहे तो आत बाहेर करतो, श्वास घेतात तेव्हा आत बाहेर करतो. नाव अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट. आता ती काय करत होती, तिच्या पायाजवळ एक मासोळीचा तुकडा पडला होता आणि ती तिला टोर करत होती, म्हणजे की त्याचे असे तुकडे करत होती. अँड देन स्क्रॅप्ड ईच साइड ऑफ हर बीक ऑन द रॉक. आणि त्याच्यानंतर आपली जी बीक होती, आपली जी चोच होती, त्याला काय करते, स्क्रॅप म्हणजे रब, रब करत होती, तिला असं घिसत होती अशी अशा प्रकारे ऑन द रॉक, तिथे पत्थरावरती.
द साईट ऑफ द फूड मॅडेंड हिम. आता त्यांनी जेव्हा हे फूड पाहिलं की तिथे चिमणी म्हणजे की पक्षी आहे, आई आहे, ते मासोळी खाणार आहे, तर त्याच्याने तो अगदी पागल झाल्यासारखा होऊन गेला, कारण की त्याला खूप जास्त भूक लागली होती. हाऊ ही लव्ह टू टिअर फूड दॅट वे. त्याला किती आवडत होतं अशा प्रकारे जे फूड होतं, जे त्यांचं खायचं होतं, त्याला अशा प्रकारे टिअर करणं त्याला खूप आवडायचं. स्क्रॅपिंग इज बीक. आणि आपली बीक स्क्रॅप करणं नाव अँड अगेन टू वेट इट. आपली बीक स्क्रॅप करणं, आपली चोच जी आहे ती अशी नुकिली करणं. इकडे वेट इट म्हणजे शार्पेन इट. हे लोक का करतात असं, ताकी शार्प राहे त्यांची बीक, ताकी नुकिली राहे. तर त्याला हे सगळं खूप आवडत राहायचं. गा 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 ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तर तो तिकडून ओरडला जोराजोराने, म्हणजे पक्षीची आवाज आहे ना, गा 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 करून, की मला खायला दे, अशा प्रकारे तो आपल्या आईला म्हणू लागला जोराजोराने. गॉ कॉल आ, गॉ कॉल आ, शी स्क्रीम बॅक डिरेस. तर अशा प्रकारे जो लहान सीगल होता, छोटा सीगल होता, तो काय करू लागले, आपल्या आईला गा 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 करून असं म्हणू लागला की मला खायला दे. आणि आई काय म्हणाली, गो कॉल ऑ, शी स्क्रीम बॅक डिरेसिव्हली. तर म्हणजे ती पण परत तिने अशा आवाजा काढल्या डिरेसिव्हली, म्हणजे इन अ मॅनर शोईंग समवन दॅट शी इज स्टुपिड. तर तिने असं दाखवलं की तो एक स्टुपिड आहे, तो मूर्ख आहे, अशा प्रकारे तिने आवाजा काढल्या. बट ही केप्ट कॉलिंग प्लेनेटिव्हली. पण तरी सुद्धा तो प्लेनेटिव्हली म्हणजे एक्सप्रेसिंग सॉरो. जेव्हा आपण दुःख दाखवतो अशा प्रकारे तो दुःख दर्शवत आपलं जे आहे तो तिला हाका मारत राहिला, आवाज काढत राहिला. अँड आफ्टर अ मिनिट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणि 1 मिनिटानंतर, जवळजवळ 1 मिनिटानंतर तो एकदम जॉयफुल स्क्रीम म्हणजे की तिला एकदम ओरडला खुशीने. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश. तर त्याच्या आईने मासोळीचा एक तुकडा उचलला आपल्या बीक मध्ये, चोच मध्ये, अँड वॉज फ्लाइंग अक्रॉस टू हिम विथ इट. आणि ते घेऊन ती त्याच्याजवळ येत होती, अक्रॉस म्हणजे की तिकडून ना इकडे त्याच्याजवळ येऊ लागली. ही लीन्ड आउट इगरली. तर तो जे आहे ना खूप इगर, व्याकुलतेने तो पुढे आला. टॅपिंग द रॉक विथ हिज फीट. आणि रॉक वरती म्हणजे पत्थरवरती टॅपिंग म्हणजे की टप 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 असा करून पुढे येऊ लागला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर एज शी फ्ल्यू अक्रॉस. आणि तो खूप त्याच्या जवळ येणं चाहत होता की जितक्या लवकर होऊ शकेल त्याला ते मासोळी मिळून जाईल. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॅल्टेड. पण जेव्हा ती जस्ट त्याच्या अपोजिट होती, म्हणजे अगदी जवळ येणारच होते पण अपोजिट होते, आमोर समोर होते, तर ती एकदम थांबली. हर विंग्स मोशनलेस. आणि तिचे जे विंग्स होते, पंख जे असे होते, ते मोशनलेस म्हणजे की ते तिने थांबवून दिले. द पीस ऑफ फिश अँड हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. आणि काय झालं की जो तिच्या चोच मध्ये जो बीक होता, बीक मध्ये फिश होती, ती काय होती, त्याच्या रीच मध्ये होती, अगदी त्याला मिळणारच होती असं होतं. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज. तर तेव्हा तो एकदम त्याला सरप्राईज झालं की काय होऊन गेलं. आणि वंडरिंग वाय शी डिड नॉट कम नियर. त्याला असं वाटलं की ही जवळ का नाही येते. अँड देन मॅडेंड बाय हंगर. आणि तो अगदी व्याकुळ झाला होता भुकेने. ही डाईव्ह ॲट द फिश. तर तो काय केलं, त्यांनी डाईव्ह केलं फिशकडे, म्हणजे की त्याच्यावरती झपट्टा मारायला असा उडला तो शेवटी. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. आणि मग खूप जोराने ओढून तो चारीकडे आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. स्पेस म्हणजे काय, की चारीकडे जी जागा होती तिथे तो शेवटी बाहेर पडला. तर जोराने त्याची आवाज निघाली, चीक निघाली. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम. मॉन्स्ट्रस म्हणजे काय, शॉकिंग. तो इतका भयंकर त्याला भीती वाटली. सीज्ड हिम म्हणजे की त्यांनी त्याला ग्रॅप करून घेतलं, म्हणजे की भीतीने तो एकदम जास्त व्याकुळ झाला. अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. असं वाटलं की त्याचा जो हृदय आहे तो एकदम थांबून गेला. ही कुड हिअर नथिंग. त्याला काही ऐकू नव्हतं येत. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. पण हे फक्त 1 मिनिटाकरता असं झालं. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. आणि नेक्स्ट मोमेंट एकदम जे वेगळा पळ होता, तेव्हा त्याला असं वाटलं की काय झालं, की त्याचे जे विंग्स होते, पंख एकदम असे स्प्रेड होऊन गेले. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. तर तो आता वाऱ्याला महसूस करू शकत होता. तो त्याला जे आहे अनुभव करू शकत होता की त्याची छातीवरती, त्याच्या पंखांवरती, त्याच्या पोटावरती आणि चारीकडे जो आपल्या वाऱ्याला महसूस करू शकत होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर. आणि त्याचा जो विंग्स होते, जे पंख होते, ते असं फील करत होता, अनुभव करत होता की ते जे आहे जसं की वाऱ्याला काटत चालले आहेत. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाव. आणि आता तो पडत नव्हता, की त्याला असं वाटत होतं की तो पडून जाईल आपल्या डोक्याच्या बल, तर तसं नव्हतं होत. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सोरिंग म्हणजे काय, सोरिंगचा अर्थ पहा इथे दिला असेल, म्हणजे तो वरती जात होता. तर तो काय करतो, ग्रॅज्युअली हळूहळू करून तो वरती जातो, डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स.
तर कधी खालती जाय कधी वरती जाय, उडत होता अशा प्रकारे तो. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आता त्याला कसली भीती नव्हती. ही जस्ट फेल्ट अ बिट डिझी, बस त्याला फक्त एक डिझीनेस झाली, म्हणजे एकदम असं येतो ना, झोका येतो, चक्कर येतो आपल्याला. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स, परत त्यांनी आपले विंग्स जे आहे ते असे फ्लॅप केले वन्स अँड ही सोड अपवर्ड, आणि तो परत वरतीकडे गेला, गा 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 अशा प्रकारे आवाज करत. हिज मदर सूट पास्ट हिम, आणि त्याची आई त्याच्या मागे मागे आली. हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉइज, आणि त्याचे जे इतके मोठे मोठे पंख होते त्याच्या आईचे, त्याच्यानी खूप जोराचा आवाज येत होता. ही आन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम, तर त्याची आई एक ओरडली, तिकडून तो पण स्क्रीमने आवाज येतो, शोर करत होता. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, मग त्याच्या वडील आला त्याच्या जवळ ओरडत ओरडत. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, ही सॉ हिज टू ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाइंग अराउंड हिम. त्यांनी पाहिलं की वडील पण आला आणि त्याचे दोघे भाऊ आणि बहीण ते लोकही आले आणि चारीकडे त्याच्या फ्लाय करू लागले. कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायव्हिंग. कर्वेटिंग म्हणजे काय, लिपिंग लाईक अ हॉर्स. घोड्याला पाहिलं तुम्ही की कसं असं 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 चालतो, तर तशा प्रकारचे कर्व करत इकडे तिकडे. बँकिंग म्हणजे फ्लाइंग विथ वन विंग हायर दॅन दी अदर, म्हणजे की असं एक पंख्याने इकडे उडलं, मग एक पंखाने इकडे उडलं असं. आणि सोरिंग अँड डायव्हिंग, अशा प्रकारे डाईव्ह करत, म्हणजे हे लोक काय करत होते, अटकेल्या करत होत्या. तर अशा प्रकारे हे सगळा पूर्ण परिवार जो आहे त्यांचा तो उडू लागला. सो अवर नेक्स्ट पोर्शन इज इंग्लिश वर्कशॉप. आता खूप लहानसा पार्ट उरला आहे जो की आपण नेक्स्ट आपल्या सेशन मध्ये वाचूया. इंग्लिश वर्कशॉप मधला क्वेश्चन नंबर 3 बघा. रीड द फॉलोइंग वर्ड्स केअरफुली अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस ऑफ युअर ओन. हे शब्द आहेत जे काही आले होते आपल्याला आता ह्याच्यामध्ये चॅप्टर मध्ये, त्याच्याशी आपल्याला काय करायचे, सेंटेन्स बनवायचे. फर्स्ट वर्ड आहे प्लेनेटिव्हली. प्लेनेटिव्हली म्हणजे आता आपण वाचलं होतं की कशा प्रकारे तो खूप दुःखाने असं करत होता. द यंग विडो प्लेनेटिव्हली मॉर्न्ड व्हेन शी सॉ हर हजबंड्स डेड बॉडी इन अ कॉफिन कव्हर्ड बाय ट्रायकलर. तर म्हणजे जी लहान वयाची जी विडो म्हणजे विधवा होती, ती आपल्या हजबंडचं, आपल्या नवऱ्याचं शव पाहून कॉफिन मध्ये जे ट्रायकलर म्हणजे की तिरंग्यात लपेटलेलं आपलं तिचं शव पाहून ती जी आहे एकदम चुपचाप आणि खूप दुःखात ती पाहत होती त्याला. सेकंड आहे मॉन्स्ट्रस. अ मॉन्स्ट्रस वेव स्वेलोड द बोट विथ सम फिशरमॅन इन इट. म्हणजे की एक मॉन्स्टर वेव आली, लाट आली, खूप अशी राक्षसी लाट आली खूप जोराची, आणि काय केलं की जो बोट होता, नाव आणि नाविक होते जे त्याच्यामध्ये फिशरमॅन होते, त्या दोघांना घेऊन ती स्वेलो म्हणजे की जणू काही तिला गटकून गेली या लोकांना. नेक्स्ट आहे वेट. वेटचं बघा, ही वेटेड हिज नाईफ टू कट द अनवॉन्टेड प्लांट्स इन द गार्डन. वेट करणं म्हणजे काय, शार्पन करणं. तर त्यांनी आपली नाईफ, आपला चाकू जो आहे तो शार्पन केला की जो गार्डन मध्ये अनवॉन्टेड प्लांट्स आहे जे की नाही उगले पाहिजे अशा प्लांट्सला हटवण्याकरता. सोर. द रॉकेट सोर्ड अप इन टू द एअर. रॉकेट जो आहे तो हव्यामध्ये वाऱ्यामध्ये वरती गेला. बेकन. दे वर ऑल बेकनिंग हिम टू जॉईन देअर टीम बट ही डिड नॉट रिस्पॉन्ड. म्हणजे की ते लोक त्याला आग्रह करत होते, त्याला खूप विनंती करत होते की तू आमच्या टीम मध्ये ये, पण तो नाही आला. कर्वेटिंग. द ईगल वॉज कर्वेटिंग टू लँड ऑन टू द ग्राउंड टू कॅच हिज प्रे. तर तो काय करता, ईगल जो आहे तो कर्वेटिंग म्हणजे असे 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 करत होता ऑन टू द ग्राउंड टू कॅच हिज प्रे. प्रेचा काय अर्थ असतो, शिकार. आपल्या शिकारला घ्याय करता अशा प्रकारचे वेगवेगळे कर्वेटिंग करत होता. नेक्स्ट आहे रीड अबाउट द स्पेस मिशन ऑफ सुनीता विलियम्स. सुनीता विलियम्सचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. नसेल ऐकलं तर तुम्ही जे आहे इंटरनेटवरनं तिच्या बाबतीत सगळं जाणकारी घ्या. इमॅजिन यू आर गोइंग टू इंटरव्ह्यू हर. आता असं इमॅजिन करा की तुम्ही तिचा साक्षात्कार घेणार आहे. फ्रेम 10 to 12 इंटरव्ह्यू रेलेव्हंट क्वेश्चन्स. तर तुम्हाला इंटरव्ह्यूच्या रेलेव्हंट क्वेश्चन्स आपल्याला ह्याच्यात करायचे आहेत. तर बघा आपण सुरुवात कशी करू. हॅलो मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर ग्रेट अचिव्हमेंट्स इन द स्पेस मिशन. म्हणजे की स्पेस मिशन मध्ये, अंतरिक्षचा जो मिशन होता त्याच्यामध्ये जो तुम्ही अचिव्हमेंट हासिल केली त्याच्याकरता बधाई. मे आय आस्क यू अ फ्यू क्वेश्चन्स अबाउट युअर कॅरियर अँड मिशन. तर काय मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते तुमच्या कॅरियरशी संबंधित आणि तुमचं जो मिशन तुम्ही होता त्याच्याशी संबंधित. तर आता पहा, हे सगळे प्रश्न दिलेले आहेत. फर्स्ट आहे, कुड यू प्लीज टेल मी अबाउट युअर बर्थ प्लेस, फॅमिली अँड अर्ली एज्युकेशन. म्हणजे पहिला सवाल असतो की भाई तुम्ही कुठून आल्या, तुमची जागा जिथे जन्म झाला, फॅमिली सांगा, आणि तुमची अर्ली एज्युकेशन की पढाई कुठे झाली. व्हॉट मोटिवेटेड यू टू डू MSc इन इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. तुम्ही जेव्हा कुणाचं इंटरव्ह्यू घ्यायला जाता तर तेव्हा तुम्ही तिची जे आहे थोडी बहुत जाणकारी घेऊन जाता की तिने काय केलं आहे काय नाही. तर हे म्हणतात की तुम्ही इंजिनिअरिंग MSc मध्ये केलं होतं, इंजिनिअरिंग मॅनेजमेंट. तर ते तुम्हाला कशाची प्रेरणा मिळाली, वेअर डिड यू डू इट, तुम्ही कुठून केलं. व्हॉट वॉज युअर एक्सपिरियन्स ऍज अ नेव्हल एव्हिएटर इन 1989. 1989 मध्ये ऍज अ नेव्हल एव्हिएटर ही एक पोस्ट असते, तर ह्याच्यात तुमचा अनुभव काय राहिला.
When and where did you begin your astronaut candidate training? The astronaut candidate training ही केव्हा आणि कधी सुरू केली तुम्ही? कुठे सुरू केली? When were you selected by NASA for astronaut program? Astronaut program करता नासाने तुम्हाला कधी सिलेक्ट केलं, कधी चयन केलं? Will you please tell me about your experience at NASA? नासाचा अनुभव सांगा. नासा तुम्हाला माहितीच असेल की नासा काय आहे. इथे एक म्हणजे जितके स्पेसशी रिलेटेड जितक्या वस्तू आहेत, जर त्याच्यात कोणाला आवड आहे तर त्याचं जे आहे ध्येय काय असतं, नासामध्ये जायचं. How did you feel when you were aboard the space shuttle Discovery to join the Expedition 14? तर एक्सपिडिशन 14 मध्ये जेव्हा तुम्ही जॉईन केलं होतं तेव्हा तुमचा फिलिंग कशी होती, तेव्हा तुमचा अनुभव काय राहिला? हाऊ मेनी डेज डिड यू स्टे इन द स्पेस ड्युरिंग एक्सपिडिशन 14? एक्सपिडिशन 14च्या दौरान तुम्ही जेव्हा स्पेस वरती होते तेव्हा तुमचे दिवस कसे राहिले तिथे? You took to the ISS a copy of Bhagavad Gita and an idol of God Ganesh and samosas. तर हे सगळं ती घेऊन गेली होती. समोसे घेऊन गेली होती, गणेशाची मूर्ती घेऊन गेली होती आणि भगवद्गीता. व्हॉट वॉज द थॉट बिहाइंड इट? तर ह्याच्या मागे काय तुमचा थॉट काय होता? काय सोचलं होतं तुम्ही? हाऊ डिड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑनर यू? वाय? तुमचं जो आहे सत्कार कसा केला सरकारनी, भारत सरकारनी? आणि लास्ट आहे, व्हॉट इज युअर मेसेज टू यंग जनरेशन? जो यंग जनरेशन आहे, आजकालची नवीन पिढी आहे, त्याच्याकरता तुम्ही काय संदेश देणं चाहताय? तर अशा प्रकारे एक थोडेसे प्रश्न केले आहे. तुम्ही अनेक प्रश्न सोचू शकता की तुम्ही जर तिचं साक्षात्कार घ्यायला जाताय तुम्ही काय प्रश्न कराल. तर अशा प्रकारे आजचा सेशन फिनिश होतोय. आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पाहू की स्टोरीच्या एंड मध्ये काय होतं. तर नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.